हिचकीचा अनुभव हा बेस होता येलोवर. कारण येलो आला तो एका डाऊन सिंड्रोम मुलीवर हो. होता. स्पेशल मुलीवर मी म्हणेन. डाऊन सिंड्रोम हा शब्द आपण नाही वापरला पाहिजे. एका स्पेशल मुलीवर होता. तिचं नाव होतं गौरी. गौरी. गौरी गाडगे. येलो बघण्याकरता सिद्धार्थ मल्होत्रा नावाचा डायरेक्टर आला होता, जो महेश लिमयेचा मित्र होता. त्याने हं, बघितलं आणि त्याने म्हटलं, "मला हे 2 लेखकांशी बोलायचंय." हं, तो आम्हाला भेटला आणि त्याने आम्हाला सांगितलं, की "मी भयंकर इन्स्पायर झालो येलो बघून. तर माझ्यासाठी तुम्ही सिनेमा लिहायला का?" तोपर्यंत यशराजमध्ये नव्हतं काही. म्हटलं, "ठीक आहे." मग त्याने आम्हाला एक पुस्तक दिलं. ज्याचं नाव होतं इन फ्रंट ऑफ द क्लास. त्याचं म्हणणं होतं, "आपण ह्याच्यावर एक लंडन बेस्ड पिक्चर बनवतोय, जो हिंदी आहे." हं, आम्ही ते वाचलं आणि म्हटलं, की "गरजेचं आहे लंडन बेस्ड होणं?" हं, तर ते म्हणाले, की "हो." कारण मुळात सिद्धार्थ मल्होत्रा हा करण जोहरला असिस्ट करत होता तोपर्यंत. हं, हं, तर मी म्हटलं, मी मी आमच्या दोघांचं असं म्हणणं आहे, माझं आणि गणेशचं, की तुम्ही प्लीज हे महाराष्ट्रात करा. लेखक म्हणून आम्ही म्हणाल तर हं, महाराष्ट्रात करा. आणि त्याने का माहीत नाही, पण ते ऐकलं. स्वतः मल्होत्रा असून सुद्धा हं, त्याचं म्हणणं होतं, "तुम्ही म्हणताय ना, चला महाराष्ट्रात कुठे? नाशिक. नाशिक. ओके." अख्खा हिचकी आम्ही लिहिला. कंप्लीट झाला लिहून स्क्रीन प्ले. हं, आणि महेंद्र अँड महेंद्र तेव्हा फिल्म्समध्ये येत होतं. हं, आणि महेंद्र अँड महेंद्रकडे वाचन झालं, आवडलं. तेव्हा 3 नट आमच्याबरोबर काम करायला असे रेडी होते, की चला हं, आम्ही रेडीच आहोत. त्यातला एक होता आयुष्मान खुराना, हं, हं. दुसरा होता इम्रान हाशमी. जे इमॅजिनच कोणी करू शकत नव्हतं. इम्रान हाशमी कारण तेव्हाची इमेज ही खूप वेगळी होती. किसिंग करणारा एक हं, नट. तो हे करेल, तो एक होता आणि तिसरा होता अभिषेक बच्चन. हं. पण म्हणजे हे मेल कास्टिंग आहे हे सगळं. मेल कास्टिंग आहे. हं, गंमत हीच आहे, की हिचकी हे एका पुरुषावर आधारित अख्खं गोष्ट होती. हं, आणि अचानक एक दिवस मल्होत्रांचा फोन आला, की आपल्याला यशराजमधनं बोलावं कारण बाहेर न्यूज पसरली, की एक काहीतरी स्क्रिप्ट फिरतंय. हं, तर आदित्य चोप्रांनी भेटायला बोलावलंय. म्हटलं चला. गेलो आम्ही. आणि आश्चर्याची ही गोष्ट होती, की तेव्हा त्यांनी विचारलं, की "तुम्हाला समजा हे आपण फिमेल केलं." हं, मुळात त्यांनी ते विचारलं, की "नट कोण आहेत तुमच्याकडे?" तर आम्ही 3 नावं सांगितली. हं, ते म्हणाले, "नाही, नाही, 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 ते नको. ऋतिकला घेऊन करा. हं. आमिरला घेऊन करा." तर आम्ही म्हटलं, "यांच्या डेट्स तर पाहिजेत." ते नाहीच आहेत. ते म्हणाले, "नाही, नाही, डेट्स तर आमच्याकडेच असतात. त्यामुळे काही टेन्शन नाही. तुम्हाला कोण पाहिजे सांगा, आपण करू. आम्हाला गोष्ट आवडली आहे, आपण करतोय." हं. आणि ते म्हणले, "1 मिनिट. समजा असं असेल, की हे हिंदी फिमेल फिमेल ओरिएंटेड केलं, ओरिएंटेड केलं. हं, तर तुमच्या डोळ्यासमोर नाव काय आहे?" हं, तर पटकन तोंडातनं नाव आलं विद्या बालन. हं. जेव्हा इथे राणी मुखर्जी बसल्या होत्या बाजूला. मी बघितलंच नव्हतं त्यांच्याकडे. शी इज राणी मुखर्जी. तर त्यांनी असं एकमेकांकडे बघितलं. तेव्हा माझं बघितलं, कोण आहे? अरे राणी मुखर्जी. आणि राणी मुखर्जी समोर मी विद्या बालनला प्रमोट करतोय. तर आता काय करा बरं आम्हाला तिघांनाही असं झालं, की पडलोय तोंडावर. आता काय करायचं? हं, हं, तर ते हसले आणि म्हणाले, की "ओके, हां, नाही विद्या चांगलंच करेल. राणी मुखर्जीने हे केलं तर काय वाटेल?" हं. चांगलंच होईल, पण काय आहे ना, त्या आता जशा दिसतायत, सॉरी टू से कारण त्यांची प्रेग्नन्सी जस्ट संपली होती. त्यामुळे वेट हं, पुट ऑन केलं होतं त्यांनी. हं, त्या त्या व्यतिरेखीत त्या आता आम्हाला दिसत नाहीयेत, पण हं. बाकी अभिनयाच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही. हो. तर त्यांनी मला सांगितलं, "एक काम करूया आपण. तुम्ही आता हे मेलचं फिमेल करा. हं, आपण एका महिन्याने परत वाचन ठेवू आणि तोपर्यंत मी बघते याच्यात किती फिट होऊ शकते ते आणि मग तुम्हीच ठरवा. आपण तुमच्यावरच ठेवू. इट्स नॉट कंपल्शन ॲट ऑल. विद्या बालन, विद्या बालन. जे तुम्हाला वाटतंय ते आपण करू." हं, आम्ही 1 महिना स्क्रिप्ट लिहायला घेतला, मेल टू फिमेल. स्क्रिप्ट वाचायला आलो. स्क्रिप्ट वाचलं आणि आम्ही राणी मुखर्जी यांना समोर बघितलं. आम्ही उडालेलो कारण ज्या सिनेमात जेवढ्या बारीक झाल्या तेवढ्या त्या दिसल्या होत्या. एका महिन्यात. एका महिन्यात. तर म्हटलं कसं? तर तेव्हा त्यांनी सांगितलं, की जेव्हा एखादी गोष्ट आम्हाला आवडते, मग त्याच्यासाठी आम्ही काहीही करतो. हं. तर त्यातलं हे काहीही करणं होतं, हे स्क्रिप्ट आम्हाला करायचं आहे.